नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत स्पायडरमॅन थीम केक होता हा, आणि हा केक होता टॉल केक। तर टॉल केक होता म्हणून याचे मी 5 लेअरमध्ये कटिंग करून घेतलेले आहे। 1 kgचा केक आहे हा। डच चॉकलेट फ्लेवर केक होता आणि कस्टमाइज केक होता। कस्टमरने मला फोटो पाठवलेला होता, तसा बनवायचा होता। तो त्यांचा बटर क्रीमचा फोटो होता आणि टॉल केक होता, पण आपण व्हिपिंग क्रीम मध्ये बनवतो। तर आपण डच क्रीमने करून घेतलेला क्रम्बल कोट फिलिंग मध्ये यूज केलेला आहे आपण गनाश आणि चोको चिप्स, आणि आपण सोकिंग केलेला शुगर सिरपने आपला क्रम्बल कोट रेडी झाले। त्यानंतर मी ठेवलेला त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी सेट करायला, आणि पाइपिंग बॅग मध्ये अशी व्हाईट क्रीम भरून घेतली आणि असं कव्हरिंग करून घेतलं केकला। आणि आपण सेंटरला एक डॉवेल्स टाकले। डॉवेल्स टॉल केक मध्ये टाकायची असते, कारण आपला केक स्टेबल राहतो। आणि नंतर मग क्रम्बल कोट आपलं फायनल कोटिंग झाले व्हाईट क्रीमची। आता त्याला प्लेनच फिनिशिंग करून घेतलेली। आपल्याला कस्टमरने फोटो पाठवलेला, तो मी तुम्हाला दाखवलाय। तसंच मी त्यासाठी पहिलं ग्रे कलरची अशी क्रीम करून घेतली तयार, आणि असं स्पूनच्या साहाय्याने असे मध्ये मध्ये त्याला टेक्स्चर केलेलं आहे स्पूनचं। आणि हीच क्रीम ग्रे कलरची पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतली ग्रास नोझल लावून, आणि मध्ये मध्ये असे ग्रास नोझलने ग्रास करून घेतली आहे। आणि मी चॉकलेट बॉल्स तयार करून घेतलेले, त्यांना लॉलीपॉप स्टिक लावून घेतल्या। आणि नंतर मग जेव्हा आपले ग्रास करून झाल्यानंतर मी ते असे अरेंज करून घेतलेले आहेत, आणि पेपरचे टॉपर्स लावलेले आहेत। वरती स्पायडरमॅन आहेत, मिनी असा बेबी स्पायडरमॅनचा टॉपर होता, आणि समोर एक स्पायडरमॅन, आणि 6वा बर्थडे होता म्हणून 6 नंबरचा टॉपर आहे। आणि आपला आता केक रेडी झालेला आहे। तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।